हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या मंगळवार 23 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. आजच्या एपिसोडमध्ये भाग्याच्या हिरोची एंट्री झाली आहे, आरव सूर्यवंशीची. काही मुलांनी भाग्याची छेड काढली, प्राजक्ताची छेड काढली आणि मग भाग्याने या मुलांची चांगली धुलाई केली. पण या मुलांनी आणखी काही गुंडांना बोलून घेतलं आणि मग तेव्हा आपला हिरो आरवमध्ये आला आणि आरवने या गुंडांना आपटू पळून पळून मारलं. एखाद्या बॉलिवूड सिनेमाची आठवण यावी, एकदम सिने स्टाईल हाणामारी झाली. त्यामुळे भाग्या इम्प्रेस झाली आहे आणि आरवसुद्धा भाग्या किती डॅशिंग आहे, किती हुशार आहे याकडे लक्ष देतोय. भाग्याचा रंग काय आहे, तिचं रूप कसं आहे याकडे लक्ष न देता, म्हणजे आता भाग्याच्या आयुष्यात जो हिरो येणार आहे तो सुद्धा तिला खूप सुखात ठेवेल असंच दिसतंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच प्राजक्ता आणि भाग्या या दोघेही मंदिरात प्रसाद ठेवण्यासाठी आलेले असतात आणि तेथे तेच गुरुजी असतात ज्यांनी भाग्याचं लग्न जमवलंय आणि साखरपुड्याचे विधीसुद्धा त्यांनीच केले. हे गुरुजी म्हणतात, वैद्यबुवांना सांगा की मीच तुझं लग्न जमवलंय आणि तुझं लग्नसुद्धा मीच लावणार आहे. लग्न ह्या रविवारी आहे ना? भाग्या सांगते, हो गुरुजी. तर गुरुजी म्हणतात, वैद्यबुवांना सांग की मी दक्षिणासुद्धा चांगलीच कडक घेणार आहे. असं म्हणून हे गुरुजी हसू लागतात, पण मनात विचार करतात, तुम्ही काय दक्षिणा देणार? दक्षिणा तर मला सूर्यवंशी मॅडम देतील. आणि गुरुजी देवी आईसमोर नैवेद्य ठेवून तेथून निघून जातात. भाग्या आणि प्राजक्ता दोघीही देवी आईला हात जोडतात आणि प्राजक्ता ही देवी आईला प्रार्थना करते, देवी आईची माफी मागते की देवी आई मला माफ कर. जी भाग्या मला माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, त्या भाग्याच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा क्षण, तिचा साखरपुडा मी मिस केला. हा क्षण मी माझ्या डोळ्याने नाही पाहू शकले, मी तेथे नव्हते, यासाठी मला माफ कर. भाग्या खूप इमोशनल होते आणि प्राजक्ताला विचारते, तू का माफी मागतेयस? तू मला सांग की तू त्या क्षणी तेथे का नव्हती? उलट मी तर तुझी वाट पाहत होते की तू कधी येशील. मला तुला माझ्या मनातलं काहीतरी सांगायचं होतं, पण तू आलीच नाही. मी माझ्या साखरपुड्यापेक्षा तुला जास्त शोधत होते. तो क्षण एन्जॉय करण्यापेक्षा तू कोठे आहेस, तू का नाही आली, हाच प्रश्न मला जास्त पडलेला होता. प्राजक्ता म्हणते, जाऊ दे भाग्या, मला माफ कर, पण तू मला का शोधत होतीस ते मला सांग ना. भाग्या नाराज होते आणि म्हणते, मला नाही सांगायचं आहे, तेव्हा तू नव्हतीस ना. तर प्राजक्ता म्हणते, अगं सांग ना प्लीज, यानंतर मी असं करणार नाही. भाग्या म्हणते, ठीक आहे, थोड्या वेळाने सांगते. आणि मग या दोघीही देवी आईचं दर्शन करून मंदिराच्या बाहेर पडतात. इकडे वैद्यबुवांचं क्लिनिक सुरू असतं आणि तेथे काही पेशंट्स असतात आणि त्याच वेळेस तेथे एक भली मोठी गाडी येऊन उभी राहते. या गाडीतून ड्रायव्हर खाली उतरतो आणि मुख्य दरवाजा उघडतो. वैद्यबुवा आणि सगळेजण याच गाडीकडे पाहत असतात आणि गाडीचा दरवाजा उघडताच चक्क सुलक्षणा सूर्यवंशी गाडीतून खाली उतरतात. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. वैद्यबुवा लगेच पुढे येतात आणि सुलक्षणासमोर हात जोडून म्हणतात, सुलक्षणा सूर्यवंशी मॅडम, तुम्हाला कोण नाही ओळखत. तुम्ही आमच्या घरी आलात, आमचं घर खरंच आज पावन झालं. सुलक्षणा वैद्यबुवांच्या क्लिनिक बाहेर लावलेला बोर्ड वाचते, रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा. सुलक्षणा म्हणते, मी सुद्धा तुमच्या क्लिनिकचं नाव खूप ऐकलंय. दुरून दुरून लोक तुमच्या येथे येतात. खरंच तुम्ही खूप छान काम करताय. वैद्यबुवा म्हणतात, मॅडम चला आतमध्ये, बाहेर नका थांबू. आणि मग सुलक्षणा आणि समर समायरा वैद्यबुवांबरोबर घरात येतात. घरात तृप्ती, कौस्तुभ, आजी, चारू सगळे असतात. आणि मग वैद्यबुवा सुलक्षणाची ओळख सगळ्यांबरोबर करून देते आणि सगळ्यांची ओळख सुलक्षणाबरोबर करून देते. आपल्या घरी सुलक्षणा सूर्यवंशी आले आहेत हे पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. सुलक्षणा सगळ्यांना नमस्कार करते आणि मग समर आणि समायराची ओळख करून देते. वैद्यबुवा म्हणतात, तुमची नातवंडं खूप गोड आहेत, त्यांना शिकवायलाच आमची प्राजू येते ना? ही मुलं हो म्हणतात. घरातील सगळ्यांना आनंद झालेला असतो. आजी सुलक्षणा आणि मुलांना बसायला सांगते. तेवढ्या सुलक्षणा ही ड्रायव्हरला इशारा करते. ड्रायव्हर तेथून निघून जातो. सुलक्षणा वैद्यबुवांना सांगते की तुमचं घर खरंच खूप छान आहे. तर तृप्ती म्हणते, कसलं छान, तुमच्या घरासमोर तर आमचं हे खुराडच आहे. सगळेजण तृप्तीकडे रागारागाने पाहतात. तर सुलक्षणा म्हणते, घर छोटं असो की मोठं असो,
घराला घरपण हे घरातील माणसांमुळे मिळत असतं. तृप्ती म्हणते, हो खरंय खरंय, आणि ती खोटं खोटं हसू चेहऱ्यावर आणते. इकडे ड्रायव्हर सुलक्षणाने सांगितल्याप्रमाणे सगळी गिफ्ट्स घेऊन घरामध्ये येतो आणि सुलक्षणासमोर टेबलवर ठेवतो. सुलक्षणा सगळ्यांना सांगते की तुमची प्राजक्ता काही दिवसांपूर्वीच आमच्या घरी नोकरीला आली आहे, पण ती आता आमच्या घरातील एक सदस्यच बनली आहे. या दोघांना तर प्राजक्ताचा खूप लळा लागला आहे. प्राजक्ताचं एवढं कौतुक ऐकून चारूच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. आजीसुद्धा चिडते. सुलक्षणा म्हणते, मला प्राजक्ताकडून कळलं की तुमच्या दुसऱ्या मुलीचं भाग्यश्रीचं लग्न जमलंय, म्हणून मी तुमच्या सगळ्यांसाठी भेटवस्तू घेऊन आले आहे. हे ऐकून घरातील सगळे खुश होतात. पण वैद्यबुवा म्हणतात, याची काय गरज होती? सुलक्षणा म्हणते, जास्त काही नाही आणलंय, पण असं लग्न घरी खाली हात कसं येणार ना. आणि तेवढ्यात तृप्ती ही सुलक्षणासाठी पाणी घेऊन येते आणि चक्क सुलक्षणाची चौकशी करते. तुमच्या गळ्यातला हा हार सोन्याचा आहे का? किती रुपयाचा आहे? हजारोत असेल ना? नाही नाही, लाखोत असेल. तुमची साडीसुद्धा खूप छान आहे. किती महागाची आहे? कोणत्या दुकानातून घेतली? सुलक्षणाला काय बोलावं ते कळतच नाही. तेवढ्यात वैद्यबुवा म्हणतात, तृप्ती जा मॅडमसाठी चहा घेऊन ये. तर तृप्ती म्हणते, काय बाबा, त्या काय आपल्यासारख्या साधा चहा पित असतील का? ते जापानचा काय माचो आणि ग्रीन टी तसं काही पित असतील ना. वैद्यबुवांना सुद्धा हे पटतं. ते सुलक्षणाला विचारतात, मॅडम तुम्हाला चहा चालेल का आमच्या घरचा? तर सुलक्षणा म्हणते, आलं घातलं असेल तर नक्कीच चालेल. हे ऐकून सगळे खूप खुश होतात. वैद्यबुवा तृप्तीला म्हणतात, ऐकलं ना तृप्ती, जा आलं घातलेला चहा घेऊन ये. आणि तृप्ती चहा बनवायला निघून जाते. मग घरातील सगळे मस्त गप्पा मारत असतात. सुलक्षणा विचारते, प्राजक्ता कुठे गेली आहे? वैद्यबुवा सांगतात, ती आणि भाग्यश्री बाहेर मंदिरात गेले आहेत दर्शनासाठी. येतीलच थोड्या वेळात, तोपर्यंत तुम्ही चहा घ्या. इकडे प्राजक्ता आणि भाग्या या दोघेही मंदिराच्या पायऱ्यांहून खाली उतरत असतात आणि भाग्या ही प्राजक्ताला रोहनबद्दल सांगते की रोहन आणि माझ्या साखरपुड्यात रोहन माझ्याशी खूप विचित्र वागला. त्याने मी इतकी छान तयार झाली असतानासुद्धा मला एकही कॉम्प्लिमेंट दिली नाही. उलट तो त्याच्या मोबाईलला चिटकून होता आणि त्याचं माझ्याकडे लक्षच नव्हतं. तो खूप विचित्र वागतोय. एवढंच नाही तर आम्ही एकमेकांना रिंग घातल्यानंतरसुद्धा तो माझ्याशी न बोलता, माझ्याकडे न पाहताच बाहेर निघून गेला फोनवर बोलायला. मला त्याचं वागणं खूप विचित्र वाटतंय. तर प्राजक्ता भाग्याला समजावून सांगते, भाग्या तुमचं अरेंज मॅरेज आहे आणि सुरुवातीला असं थोडं असतंच. हळूहळू तुम्ही फ्री व्हाल, मग तो तुझ्याशी बोलेल. तू टेन्शन घेऊ नको. पण भाग्याच्या मनात वेगळीच शंका असते. भाग्या म्हणते, असं तुला वाटतंय, पण त्याला जर मी आवडतच नसेल तर? त्याच्या कुटुंबाच्या प्रेशरमुळे तो माझ्याशी लग्न करणार असेल तर? मग आमचा संसार कसा होणार? लग्नानंतर मी खूप दुःखी होईल, आम्ही दोघे दुःखी होऊ. त्यामुळे मला अशा मुलाशी लग्न करायचं नाही आहे. त्यापेक्षा मला असा एखादा मुलगा हवा आहे जो माझ्यावर खूप प्रेम करेल, जो सतत माझ्याशी बोलत राहील, त्याची नजर माझ्या चेहऱ्यावरून हटणारच नाही, त्याला माझ्याशिवाय दुसरं कुणी आवडणारच नाही. हा सगळा विचार करून भाग्या खूप खुश होते. प्राजक्तालासुद्धा आवडतं की भाग्याला कसा मुलगा हवा आहे आणि भाग्या आपल्या आयुष्याच्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल भरभरून बोलत असते की मला असा मुलगा हवा आहे, त्याने असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. आणि हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. आणि दुसरीकडे हा मुलगा म्हणजे आलोक सूर्यवंशीचा भाऊ आरव सूर्यवंशी, सुलक्षणाचा छोटा मुलगा आरव विदेशातून भारतात परतलेला असतो. आणि आपल्या ड्रायव्हरला तो सांगतो, तुम्हाला माहिती आहे ना, गाडी चालवताना मला स्टेअरिंग माझ्या हातात हवं असतं. आणि आरव चक्क ड्रायव्हरला मागच्या सीटवर बसून स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसतो आणि गाडी सुरू करतो. इकडे प्राजक्ता आणि भाग्या मंदिराच्या पायऱ्या उतरून खाली येतात आणि त्यांची गाडी ही फुटपाथवर लावलेली असते. तर तेथे 2 टवाळखोर मुलं गाडीवर बसलेले असतात. भाग्या ही प्राजक्ताला समजवण्याचा प्रयत्न करते, प्राजक्ता हे माझं लग्न आहे, मी माझ्या संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेते आणि जर माझं नशीब अशा एखाद्या मुलाबरोबर लिहिलं गेलं ज्याचं माझ्यावर प्रेमच नाही आहे, तर आमचा संसार कसा होणार? तर प्राजक्ता तिला समजवण्याचा प्रयत्न करते, भाग्या तू खूप जास्त विचार करतेय, एवढा विचार करू नको. पण भाग्याच्या मनात हाच विचार असतो की आता पुढे काय होणार. आणि तेवढ्यात ही 2 टवाळखोर मुलं प्राजक्ता आणि भाग्याची छेड काढतात. एक मुलगा म्हणतो, पाय ना यार, काय भारी जोडी आहे. तर हा दुसरा मुलगा म्हणतो, अरे ही तर चांगली आहे रसमलाई, पण ती बाजूची कोण आहे? तोंडाला चिखल लावून आली असं वाटतंय. हे ऐकून प्राजक्ता आणि भाग्याला खूप राग येतो. तर ही मुलं राक्षसासारखी हसू लागतात. हा लांब केसावाला मुलगा म्हणतो, पहा ना, एक मुलगी अशी आहे
जी अंधारातसुद्धा चमचम करेल आणि दुसरी मुलगी अशी आहे जी भर उन्हातसुद्धा दिसायचीच नाही, एकदम ब्लॅकआउट. हे ऐकून भाग्याला खूप राग येतो. भाग्या ही प्राजक्ताला म्हणते, प्राजू तू थांब. पण प्राजक्ता म्हणते, अगं जाऊ दे ना, अशा मुलांकडे लक्ष द्यायचं नसतं. तर ही मुलं म्हणतात, जास्त शहाणपणा करतेस का गं तू? भाग्याला खूप राग येतो. भाग्या म्हणते, थांब प्राजक्ता. भाग्या या मुलांजवळ येते आणि विचारते, काय बोललास रे तू? तर ही मुलं म्हणतात, अरे रे, आली तर आली, ही काला खट्टाच आली. आता तोंड गोड करायचं ठरवलंय तर तो रबडी गोळा आला असता तर बरं झालं असतं ना. हे काला खट्टा मला बिलकुल आवडत नाही. भाग्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि हा दुसरा मुलगा पुढे येऊन म्हणतो, काय डोळे दाखवतेस? जास्त शहाणपणा करतेस का गं तू? भाग्या या मुलाच्या सणसणीत थोबाडीत मारते. तो चांगला 4 फूट लांब जाऊन पडतो. हा मुलगा परत येतो आणि म्हणतो, थांब तुला दाखवतोच आता. तर भाग्या त्याची गसंडी पकडते आणि पुन्हा एकदा त्याच्या सणसणीत मुस्काटात मारते आणि प्राजक्ताला म्हणते, प्राजक्ता पोलिसांना फोन कर. प्राजक्ता पोलिसांना फोन लावते. तर हा लंबू केसावाला म्हणतो, पोलिसांना कशाला फोन लावतेस ग? तर भाग्या म्हणते, का म्हणजे तू येथे आमची छेड काढणार, आमच्या रंगावरून दिसण्यावरून आम्हाला बोलणार, आम्ही तुला असाच सोडणार का? तुझ्यासारख्या नालायकाला तर खडी फोडायलाच पाठवायला पाहिजे. आणि भाग्या या लंबूची सुद्धा चांगलीच धुलाई करते. आणि त्याच वेळेस आरव सूर्यवंशी आपली गाडी तेथे थांबवतो. एक मुलगी 2 मुलांची धुलाई करतीये हे पाहून त्यालासुद्धा आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो, अरे वा, काय डेअरिंग पोरगी आहे. आणि मग भाग्या या गुंडांची धुलाई करत असते. हा पहिला गुंड म्हणतो, तुला आता काही सोडत नाही. पण भाग्या त्याच्या कंबड्यात लाथ देते आणि त्याला चांगलाच धुते. हे सगळं पाहून आरव खूप इम्प्रेस होतो. आणि मग तेवढ्यात ही मुलं आपल्या गुंड मित्रांना आवाज देतात, राजू लवकर ये रे. आणि तेवढ्यात आणखीन 4-5 गुंड तेथे येतात. प्राजक्ता आणि भाग्या खूप घाबरतात. आरव म्हणतो, बडी तुझ्या एंट्रीची वेळ झाली आहे. आणि आरव हा गाडीतून खाली उतरतो. तोपर्यंत भाग्या या मुलांना मारण्याचा प्रयत्न करते. पण 2 मुलं प्राजक्ताला पकडतात आणि मग बाकीची 4 मुलं चक्क भाग्याबरोबर टेनिस खेळू लागतात. हा मुलगा भाग्याला इकडे फेकतो, मग तो मुलगा भाग्याला तिकडे फेकतो. बिचाऱ्या भाग्याचे ते खूप हाल करत असतात. प्राजक्ता मदतीसाठी ओरडत असते, वाचवा वाचवा, सोडा सोडा. परंतु कुणी येत नाही. आणि तेवढ्यात आपला हिरो आरव गाडीतून खाली उतरतो आणि इकडे हा लंबू केसावाला चक्क भाग्याचे केस पकडतो आणि म्हणतो, काय जास्त शहाणपणा करत होतीस ना, आता तुला दाखवतो. असं म्हणून हा माणूस, हा गुंड भाग्याला जोरात ढकलून देतो. प्राजक्ता खूप घाबरते. भाग्या खाली पडणार इतक्यात आरव तिला सावरतो. भाग्याला कळतच नाही मला कुणी सावरलं. आणि भाग्या आरवकडे पाहते. आरव भाग्याकडे पाहतो आणि हे दोघेही एकमेकांच्या नजरेत हरून जातात. काही क्षण ते एकमेकांकडे पाहतच राहतात. भाग्या तर काही बोलत नाही. आरव विचारतो, काय झालं, तुम्ही बऱ्यात राहात ना? तर भाग्या म्हणते, हो मी बरी आहे. आरव म्हणतो, खरंच तुम्ही जे केलं ना ते अतिशय योग्य केलं. आणि तेवढ्यात हा गुंड विचारतो, हिरो कोण आहे रे तू? तर आरव चिडून म्हणतो, मी कोण आहे हे मला चांगलंच माहिती आहे, पण तुम्ही कोण आहात ना हे तुम्हाला कळत नाही आहे. अरे बिचाऱ्या मुलींवर मर्दांगी गाजवता लाज नाही वाटत का? त्यांची छेड काढता, त्यांच्या दिसण्यावरून वाईट बोलता. काय म्हणालात तुम्ही की या अंधारातसुद्धा दिसणार नाही आणि उजेडातसुद्धा दिसणार नाही. पण त्या आता तुमच्या आयुष्यात असा उजेड आणणार आहे ना की तुम्ही यानंतर कधीही मुलींची छेड काढणार नाही. अरे मुलींची छेड काढणं मर्दांगी नसते, तर मुलींचा आदर करणं, त्यांची रक्षा करणं याला मर्दांगी म्हणतात. तुम्हीसुद्धा एका आईच्या पोटातूनच बाहेर आला आहात ना, आणि तरीसुद्धा मुलींबद्दल, स्त्रियांबद्दल एवढे घाणेरडे विचार आहे तुमचे. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. हा लंबू केसावाला म्हणतो, तुझं लेक्चर ऐकायला नाही आलं मी इथं, कोण आहे रे तू? तर दुसरा गुंड पुढे येऊन म्हणतो, थांब याची चांगली जिरवतो. आणि हा गुंड आरववर हल्ला करतो. पण आरव हा एकदम कराटे चॅम्पियन आहे आणि आरव या गुंडांची अशी धुलाई करतो की एखाद्या साऊथ सिनेमाला लाजवेल अशी धुलाई करतो. एकानंतर एक गुंड आरवच्या अंगावर चाल करून येतात. पण आरव एक एक करून या सगळ्या गुंडांना पाणी पाजतो, जमिनीवर आपटून आपटून मारतो. सगळे गुंड एक इकडे पडलाय, एक तिकडे पडलाय असे जमिनीवर पडलेले असतात. प्राजक्ता आणि भाग्या हे सगळं पाहत असतात. या गुंडांचं एकदा मार खाऊन पोट भरत नाही.
या 2 गुंडांचा तर 2दा मार खाल्लाय, एकदा भाग्याचा एकदा आरवचा, पण तिसऱ्यांदा सुद्धा ते मार खायला येतात. आणि मग आरव एक एक करून वेगवेगळ्या पद्धतीने कधी कोणाला लाथ मारतो, कधी कोणाला बुक्की मारतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने या सगळ्या गुंडांची धुलाई करतो आणि ज्या 2 गुंडांनी आधी भाग्य आणि प्राजक्ताची छेड काढली होती त्यांना तर आपल्या दोन्ही हातांमध्ये पकडून भाग्याच्या पायावरच फेकून देतो. मग हे सगळे गुंड भाग्याला "सॉरी ताई, चुकलं आमचं" अशी माफी मागून तेथून पळून जातात. प्राजक्ता ही आरवला थँक्यू म्हणते. "थँक्यू, आज तुम्ही आमची खूप मदत केली. तुम्ही नसता तर काय झालं असतं?" आरव म्हणतो, "मी काहीच नाही केलंय. केलं तर या मॅडमने. खरंच तुम्ही खूप हिंमत दाखवली. खरंच जर तुमच्यासारख्या सगळ्या मुली असतील ना तर अशी मुलं कधीच मुलींची छेड काढणार नाही. तुम्ही त्यांना चांगला धडा शिकवला." असं म्हणून आरव हा भाग्याच्या हातात हात देतो. "वेल डन, चला मी येतो" असं म्हणून आरव तेथून निघून जातो. भाग्या ही आरवकडे पाहतच राहते आणि प्राजक्ता भाग्याला म्हणते, "चल भाग्या, घरी जायचंय." आणि या दोघीही आपल्या घराकडे यायला निघतात. इकडे वैद्यबुवा सुलक्षणाचं खूप कौतुक करतात आणि सुलक्षणाला सांगतात की आजसुद्धा आपला समाज हा स्त्रियांकडे वेगळ्या नजरेने पाहतो, त्यांच्यात तेवढी क्षमता नाही आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. मला अजूनसुद्धा आठवतं आहे जेव्हा या सूर्यवंशी इंडस्ट्रीची धुरा तुमच्या हातात आली होती तेव्हा न्यूजपेपरमध्ये एक बातमी छापून आली होती, सूर्यवंशी इंडस्ट्रीचा सूर्यास्त. पण तेव्हासुद्धा तुम्ही खचून गेल्या नाही. तुम्ही ही सूर्यवंशी इंडस्ट्रीज एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आणि तुम्ही सिद्ध केलं की एक स्त्री काहीही करू शकते, तिच्यामध्ये या सृष्टीला जन्म घालण्याची ताकद असते. हे ऐकून सुलक्षणाला खूप आनंद होतो. घरातले सगळे सुद्धा खुश होतात आणि तेवढ्यात तृप्ती चहा घेऊन येते. वैद्यबुवा विचारतात, "तृप्ती, चहात आलं टाकलंय ना?" तृप्ती म्हणते, "हो, आणि लेमन ग्राससुद्धा टाकलाय." तृप्ती ही सुलक्षणाला चहा देते आणि तेवढ्यात भाग्या आणि प्राजक्ता घरी येतात. त्यांना पाहून मुलं खूप खुश होतात. टीचर टीचर म्हणत समर आणि समायरा प्राजक्ताला बिलगतात. भाग्या आणि घरातले सगळे खुश असतात. सुलक्षणा उभी राहते आणि भाग्याला विचारते, "तू भाग्यश्रीच आहे ना?" भाग्यश्री हो म्हणते. सुलक्षणा तिला लग्न जमल्याबद्दल शुभेच्छा देते आणि तिच्यासाठी आणलेलं गिफ्ट, चक्क एक सोन्याचा नेकलेस तिला गिफ्ट म्हणून देते. हा सेटच असतो. हा सोन्याचा सेट पाहून घरातील सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. सुलक्षणा म्हणते, "सूर्यवंशी कुटुंबाकडून तुझ्या लग्नासाठी ही छोटीशी भेट, पण ही छोटीशी नाही तर भली मोठी भेट असते, ज्यामध्ये सोन्याचा हार असतो, कानातले असतात, हातातल्या बांगड्या असतात." हे पाहून तृप्तीचा तर आच वासला जातो. घरातील सगळ्यांना सुद्धा खूप आनंद होतो. पण प्राजक्ताला कळतच नाही की सुलक्षणा घरी का आली आहे आणि भाग्याच्या लग्नासाठी एवढं महागडं गिफ्ट का देते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. सुलक्षणा ही प्राजक्ताच्या घरी पोहोचली आहे तिला मनवण्यासाठी आणि ती तिला नक्कीच मनवेल. तसं पाहायला गेलं तर प्राजक्ताची सुद्धा एक मजबुरी आहे जी आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे, ज्यामुळे तिला ही नोकरी पुन्हा एकदा स्वीकारावीच लागेल. आणि दुसरीकडे आरव आणि भाग्याची ओळख झाली आहे. आरवच्या एंट्रीमुळे या मालिकेतली उत्कंठा आणखीन वाढली आहे. मालिकेत आणखीन मजा येईल एवढं मात्र नक्की, कारण प्रेक्षकांना सुद्धा आलोकचं कॅरेक्टर एवढं आवडत नव्हतं, पण आता आरव हा नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकेल असंच दिसतंय. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सुलक्षणा ही प्राजक्ताशी बोलण्याआधीच चारू ही प्राजक्ताला ठणकावून सांगेल, "तुझ्या नोकरीचं काय असेल ते सुलक्षणा मॅडमशी बोलून घे. उद्यापासून भाग्याच्या लग्नाचे विधी सुरू होतील आणि मला घरात तुझी लुडबुड नकोय. तू या विधींना मला नकोय." त्यामुळे प्राजक्ताला वाईट वाटेल. मग सुलक्षणा प्राजक्ताला म्हणेल, "प्राजक्ता, त्या दिवशी घरात जे काही घडलं त्यात त्या मुलाची नाही तर माझी चूक होती आणि तू हे सगळं मनावर घेऊ नको. प्लीज तू नोकरीला परत ये." पण प्राजक्ताच्या मनात अनेक प्रश्न असतील. प्राजक्ता विचारेल, "मॅडम, पण तो माणूस कोण होता? तो तुमचा कुणी नातेवाईक आहे का? किंवा मग त्या सगुणा मॅडमचा कुणी आहे का? सांगा ना." आता प्राजक्ताला काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न सुलक्षणाला पडेल. थोड्या वेळाने सुलक्षणा घरी येईल. आरव हा घरी पोहोचलेला असेल. सगळ्यांना आश्चर्य वाटणार की आरव का घरी आलाय आणि आरव हा सगळ्यांना सांगेल, कारण या घरात आलोक दादाबद्दल जे काही होतंय ना
ते माझ्या कानावर आलंय. तुम्ही सगळे आरव दादाशी असं का वागताय? तुम्ही आलोक दादाला चक्क आउट हाऊसमध्ये शिफ्ट केलंय आणि तेवढ्या सुलक्षणा घरी येईल आणि आरव सुलक्षणाला जाब विचारणार, आई तू असं का केलंस? तू आलोक दादाला आउट हाऊसमध्ये शिफ्ट का केलंस? मला याचं कारण हवं आहे. सुलक्षणा खूप घाबरणार. मग आता सुलक्षणा ही आरवला प्राजक्ताबद्दल सांगेल का? प्राजक्तासमोर आलोक येऊ नये म्हणून मी त्याला आउट हाऊसमध्ये शिफ्ट केलं हे ती सांगेल का? हे सगळं पाहायला मजा येणार आहे. मग आता प्राजक्ताचं आलोकशी आणि भाग्याचं आरवशी लग्न कसं होईल हे पाहायला सुद्धा मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला पाठ राखीन मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.